गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। 14 वर्षापासून यमाई तलावानजीक असणाऱ्या नगर परिषदेच्या जागेवर बुद्ध विहार उभारण्याची आमची मागणी आहे। याबाबत वारंवार पाठपुरावा करून नगर परिषदेने ठराव करून देखील आम्हाला न्याय मिळाला नाही, तर दुसरीकडे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांना मात्र तातडीनं घर बांधणीसाठी जागा देण्यात येणार असल्याची माहिती असून प्रशासनाच्या या कारभाराविरोधात दिनांक 20 मार्च रोजी आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा बुद्ध विहार कृती समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली। याबाबत माहिती देण्यासाठी पंढरपूर नगर परिषद प्रस्तावित बुद्धभूमी निर्माण कृती समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यास आप्पासाहेब जाधव, प्रशांत लोंढे, रवींद्र शेवडे, स्वप्नील गायकवाड, अमित कसबे, महेश मोटे, योगेश जाधव, अमर फडतरे, दीपक साबळे, रुपेश वाघमारे आदी उपस्थित होते। ज्या वेळेला भारत नाना बालके आमदार असताना आणि बालराव मॅडम यांच्या नगराध्यक्ष असताना खऱ्या अर्थानं भारत नानानं आम्ही सर्व समाज गेला असताना त्यांनी आम्हाला पहिल्याच मिटिंगला 1 मिनिटात नकार होकार न करता बौद्धविहाराला जागा देण्याचं काम केलं। त्यावेळेला बालराव यांनी महादेव बालराव म्हणले माझी संस्था आहे, परंतु नाना म्हणले आप्पाची जी समक्रांती संस्था आहे सिद्धार्थ जाधव ही त्या संस्थेला देतो, तुझी संस्था गुंडाळून ठेवू, अशा पद्धतीनं करले असताना त्यावेळेला एकमतानं ठराव करून विरोधकाला सुद्धा आम्ही सर्वांना एकत्र घेऊन हा ठराव पास केला आणि त्यानंतर केल्यानंतर 10 एकर जमीन ठराव पास झाल्यानंतर नगरसेवकांनी सगळ्यांनी अभिनंदनाचा ठराव केला आणि तो पाठपुरावा करत असताना ह्या तालुक्यातील जो मातंबर जातीवादी धर्मांध शक्तीचा जो नेता आहे त्याला आठवले साहेबाचं सुद्धा मान्य नाही। कारण का ह्या पद्धतीनं ही जातीवाद धर्मांध शक्ती जातीत बांधणं लावून हा राजकारण करत असताना 10 एकराची जमीन आम्हाला ठराव करून दिली असताना ही मिळू नये हा दृष्टिकोन आहे, हा राजकीय पुढाऱ्याचा आहे। कारण का अधिकारी मनानं कधीही कुठलाही करत नसतो, अधिकारी हा राजकीय पुढाऱ्याच्या दबावापोटी करत असतो आणि अधिकारी हा तसा कधीच करू शकत नाही। कारण का त्या अधिकाऱ्याला माहीत आहे भीमटोला काय आहे ती, म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या मनोवादी जाती शक्तीला भीमटोला ही दाखवण्याची वेळ आलेली आहे। कारण का ज्या वेळेला 97ला मी तालुकाध्यक्ष असताना आप्पा जाधव मनोहर जोशीला पुजी घालणं नाही, अशाच पद्धतीनं ह्या जातीवादी धर्मांध शक्तीनं जर आम्हाला 20 तारखेपासून जी उपोषण आहे, जर इथून पुढे जर आमचा निर्णय नाही गेला, आमच्या पद्धतीनं तिथनं ॲक्वेरी करून आम्ही अतिक्रमण करून आम्ही कंपाऊंड मारून मनोहर जोशीला ज्या पद्धतीनं आम्ही पूजा घालणं आहे त्याच पद्धतीनं या मुख्यमंत्र्याला आम्ही पूजा घालू देणार, आषाढी एकादशीला पूजा घालू देणार नाही जोपर्यंत आमच्या पदरात ही 10 एकर जमीन मिळत नाही। आणि ह्या जातीवादी धर्मांध शक्तीनं फक्त आम्हाला खऱ्या अर्थानं विठ्ठल समितीच्या कामगाराला जी उठवून बसवलं आहे आणि आमचाच बेद्या लंकेशदान आमचा एक माणूस पुढं करून तो अर्ज देऊन तो केलेला ठराव आहे, हा ठराव पारित केला नाही तर त्याच्या घरावर सुद्धा मोर्चा काढण्याचं काम आम्ही करू। 14 वर्ष झालं ह्याचा लढा चालू आहे, परंतु याच्यावर दखल घेतली जात नाही। कारण का रामाला सुद्धा 14 वर्ष वनवास भोगावा लागला होता। अशाच पद्धतीने जातीवादी धर्मांध शक्तीने ह्या गोष्टी केलेल्या होत्या, कारण आपलाच बेद्या लंकेशदान असल्यामुळेच या गोष्टी होत्या। कारण का आमच्यातलाच एखादा नालायक माणूस त्यांच्या कानात
काही गोष्टी सांगत असल्यामुळे कोण आहे आज ही गहूधावपळ्या कळेल ज्या वेळेला आम्ही मोर्चा आंदोलन करून किंवा अतिक्रमण करेल त्यावेळेला जो माणूस येत ना तो माणूस ओळखा जातो. आपण ती जागा कुठे आहे? भूमी अभिलेखचं काय म्हणणं आहे आताच्या जागेवर? ही जागा तळ्याच्या कुटाळ्या ही कोर्टाच्या पाठीमागे एम आय तलाव त्या ठिकाणी ते आहे. आणि ही ठराव आम्ही केलेला असताना भूमी अभिलेखानं खऱ्या अर्थानं आम्हाला किती वेळाला हे ठराव मागत असताना दिलं नाही. पण विठ्ठल समितीनं ज्या वेळेला ठराव मागितला 1 मिनिटात देण्याचं काम एका अवलादीनं सांगितल्यामुळं केलं आहे. आहे का मनोवादी अवलाद ह्या पंढरपुरात जातीवादी धर्माने प्रत्येक जातीत बांधणं लावून स्वतःचं माझे आमदार आहे. कोण आहे ते? माझे आमदार आहे. माझे आमदार आहे. असं म्हणायचं माझे आमदार मनोवादी? हो माझे आमदार मनोवादी आहे. जिल्ह्याचे माझे आमदार मनोवादी 100%. कारण का त्याने त्यावेळेला मला म्हणलं होतं आप्पा तो हुरमुजी कडा सोडला आहे आणि तो हे करा सगळ्या जाती उठलेत. ह्या जाती सगळ्या उठल्यावर ह्या जातीला कुठलं देऊ? मी म्हटलं 65 एकराची जमीन द्या. आम्ही मागितली चांगल्यासाठी शांततेच्या मार्गानं ह्या दृष्टिकोनात. आणि तुम्ही तुळशी वृंदावन करता आणि त्यावेळेस तुळशी वृंदावन करण्याचं काम आणि त्यावेळेला चोकोबाचीच मूर्ती पडती. ही किती जातीवाद आहे ही पण तुम्ही उकरून बघितला पाहिजे. आता भूमी अभिलेख सर्वश्रेष्ठ उपचार होतील नेत्रांवरी नंदादीप उजळून टाकी सर्वांची दृष्टी उजळी नंदादी धारी. पंढरपूरकरांनो लक्ष द्या. नंदादीप आय हॉस्पिटल घेऊन येत आहे मोफत लासिक स्क्रीनिंग कॅम्प. तुम्ही चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्स वापरून कंटाळला आहात का? आता मिळवा लासिक लेझर उपचारांची उत्तम संधी. रविवारी 22 मार्च 2026 रोजी रखुमाई सभागृह पंढरपूर बस स्टँड समोर पंढरपूर इथं. या कॅम्प मध्ये मिळणार मोफत लासिक स्क्रीनिंग, संपूर्ण डोळ्यांची तपासणी, कॉर्निया स्कॅन, लासिक एलिजिबिलिटी टेस्ट. स्पेशल कॅम्प ऑफर 50,000चे लासिक उपचार आता फक्त 32,999 मध्ये. मर्यादित जागा उपलब्ध. आजच आपली नोंदणी करा. फोन 92 2000 1000. दृष्टी म्हणजे नंदादीप.